मुळातच माळशिरस पोलीस स्टेशनमध्ये माझ्यावरती गुन्हा दाखल केलाय, जो की मी गुन्हाच केला नाही. यांनी माझ्यावरती कलम लावलेत, अश्लील माहिती पसरवली, मी कोणाची बदनामी केली. मला सांगा, उसाचं बिल मागणं म्हणजे बदनामी आहे? म्हणजे काही न करता शेतकऱ्यांचे बिलं थकवलेले, त्याची मागणी केल्यानंतर लगेच आमच्यावरती गुन्हा दाखल होत असेल, आम्हाला इथे यावं लागत असेल. म्हणजे नेते तुपाशी झाले, उद्योजक तुपाशी झाले आणि शेतकरी उपाशी झाला. हीच परिस्थिती. शेतकरी किती आहेत ज्यांचं ऊस थकलंय बिल? सगळे शेतकरी येतात. सगळ्यांचं काय म्हणणं आहे, 1800 रुपयाने काल हप्ता टाकलाय. कधी? काल. सांगितलं कितीने? 3050 ने सगळ्यांचं दिलंय. माझ्याकडे त्याच्या कारखान्याचं लेटर आहे, काय की 25 तारखेपर्यंत आम्ही तुमचे पैसे देऊ, तोपर्यंत थोडंसं आम्हाला सहकार्य करा. हा विषय आहे की यांनी काहीही केलेलं चालतं, खोटं केलेलं चालतं. यांनी सगळीकडे पेपर आउट केले की 3050 ने पैसे दिले, पण कोणत्याच शेतकऱ्याच्या खात्यावरती पैसे जमा झालेले नाही आहेत. 3050 ने 1800 रुपयाने हप्ता जमा झालाय, तो बी बहुतांश कारखान्यांचा जमा झाला नाही. याच्याकडे 17 युनिट आहेत. किती? 17 युनिट आहेत. त्यातल्या ठराविक कारखान्यांचा झालाय, कुठल्या कारखान्यांचा झाला नाही. बरं, कारखान्याचं ऊस बिल बी असू द्या. त्यानंतर कामगारांचे पैसे थकलेत आहेत. त्यानंतर साखर व्यापारी जे आहेत त्यांचे पैसे दिलेले नाहीत किंवा त्यांना साखर दिलेली नाही. त्याचसोबत ऊस वाहतूकदार जे आहेत त्यांचे पैसे थकलेत, मुकादम आहेत त्यांचे पैसे थकलेत. मग हा फक्त पेपरमध्येच देण्यासाठी का चमकोगिरी? कारखान्यांना मी इशारा दिलेला आहे आणि आज बी इशारा देतो, प्रत्येक कारखान्याने पुढच्या 15 दिवसामध्ये शेतकऱ्याचं ऊसाचं बिल द्यावं, नाही तर प्रत्येक कारखान्याच्या गेटवरती मी पोहोचणार. 17 कारखाने म्हणजे एका तालुक्यामध्ये, एका विभागामध्ये एक कारखाना आहे. तिथं शेतकरी किती असतात? 4-4 लाख टन गाळप करतोय हो ऊसाचं. किती शेतकऱ्यांचं नुकसान आहे? सदाशिवला पण जाणार आहे. सगळ्या प्रत्येक कारखान्याला, ज्यामध्ये जेवढे साखर कारखानदार शेतकऱ्याची पिळवणूक करतायत, शेतकऱ्याचं रक्त पिण्याचं काम करतायत, त्या प्रत्येकाला आम्ही आज पण सांगतोय, शेतकऱ्याच्या ऊसाचे पैसे थकवले असतील तर लवकर द्या. केंद्राचा आदेश आहे, 14 दिवसाच्या आत FRP जमा करावी लागते. तुम्ही भांडवलासारखं पैसे दाबून बसता आणि शेतकरी इथं मरायची वेळ आली. मी सगळ्यात पहिलं आंदोलन केलं होतं याला, श्रीरामपूरला. त्यानंतर परळीला आंदोलन केलं. प्रत्येक वेळेस व्हिडिओ मधून सांगण्यात आलं की बाबा तू ऊसाचे पैसे देऊन टाक. आजपर्यंत पैसेच देण्याचं काम केलं नाही. 1800 रुपयाने हप्ता काढणं म्हणजे थट्टा करणं आहे. ऐका, हे जे लेटर आहे हे ओंकार सहकारी साखर नाही, प्रायव्हेट कारखान्याने दिलेलं आहे. याच्यामध्ये तो काय म्हणतोय, गळीत हंगाम 2025-26 कर ऊस पुरवठा केलेल्या सर्व शेतकरी बांधवांना कळविण्यात येते की आपले कारखान्याचे दिनांक 21/6/2026 अखेर 3,40,916 मेट्रिक टन ऊस गाळप केलेले आहे. गाळपास आलेल्या ऊसाची जाहीर केलेल्या दराप्रमाणे उर्वरित देय रक्कम 25/5/2026 पर्यंत संबंधित शेतकऱ्याच्या बँक खात्यामध्ये रक्कम वर्ग करण्यात येईल. तसेच तोडणी वाहतूक ठेकेदारांचे जमा नावे हिशोब करून उर्वरित रक्कम अदा करण्यात येईल. आता हा पुरावा मी घेतलाय का कुठं? त्यांनीच दिलाय मला. काही शिक्क्याचा येत आहे, हा कारखान्याचा आहे. मग पैसे थकले नाहीत तर हे लेटर कुठून आलं? पैसे थकले नाहीत तर शेतकऱ्यांनी आंदोलन कसं केलं? एक मिनिट, निवेदन दिलेलं दाखवा सुरुवातीचं. आता हे शेतकऱ्यांची संघर्ष समिती आहे ऊसाच्या बिला संदर्भात. त्यांनी हे पहिलं लेटर दिलं. कधीच आहे हे? 5/5/2026. 25 तारखेला मीटिंग झाली होती. 5 दिवसाचा इशारा दिला, पैसे जमा झाले नाही. आंदोलन कधी केलं? 8 तारखेला. 8. त्यानंतर हे बघा, त्याच्या कारखान्यावर गेलेलो दिसतंय. लोक येडे पैसे पागल आहे, मूर्ख समजायला त्याच्या कारखान्यातली मीटिंग आहे. रविराज दादा, त्याच्या कारखान्यातली मीटिंग आहे ही. रविराज दादा, 500 रुपयाच्या बॉन्डवर त्यांनी करार करून दिलेला खोटा म्हणून माझ्यावर 420 FIR केली. ह्याची पहिलं गोष्ट चित्रच आहे. आता आमच्या शेतकरी अजय बुरांडे साहेबांनी हे त्या दिवशी पोस्ट केली. किती तारखेची ही? 25 एप्रिल रोजी सायंकाळी ही झालेली बैठक आहे सगळ्या शेतकऱ्यांची. मी व्हिडिओ कधी टाकलाय? 29 तारखेला. जर पैसेच थकले नव्हते तर मी कशाला व्हिडिओ टाकेल? जर पैसेच थकले नव्हते तर याला मिरची कशी लागेल?